नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे गारळेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी 11 मार्च 2026 ला भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे. त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारळेवाडीकर उपस्थित आहेत. तरुण वर्ग एकंदरीत जाणून घेऊ नियोजन कसं आहे 11 मार्च ओपन मैदान गारळेवाडीचं. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना, आपलं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे, कसं नियोजन आहे वर्ष? मैदान आहे 1 लाख रुपये बक्षीस आहे बर. आणि 1000 फूट पल्ला आहे. बर. यात्रेचं मैदान असल्यामुळे इथं काय म्हणजे ही नाही ओळख वर्षाला पांढरा काय पाहुणा रवळा तसलं काय नाही. गावची गाडी गावची गाडी आहे बरं, तसं काय वशिला बेसला का नियमान काय असेल? नियमन काय असेल ती बरं. मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटने नियमानुसार नियमानुसार मैदान आहे. परवानगी रिक्सर काढलेली आहे. बर. काय नाही. बरं, काय सांगाल पल्ला किती ठेवला आपला? पल्ला 1000 फूट आहे. 1000 फूट ठेवलाय. मित्रांनो, रान माहिती आपल्याला गारळेवाडी पट्टीवरती भरपूर मैदान झालेले होत असतात. मालरा नाही काय, कुठं आजूबाजूला काय अडचण नाही, सुसज्ज फाटी पळायला आहे. अंतरात 1000 फूट पल्ला ठेवलेला आहे. ओपनचं मैदान असल्यामुळं यात्रेचं पारंपरिक मैदान आहे गारळेवाडीकरांचं. बरं, दुसरी गोष्ट, ऑनलाईन नोंद आपली कधीपासून चालू आहे? ऑनलाईन नोंद 7 तारखेपासून 7 तारखेपासून 7 मार्च पासून ओपन मैदान गारळेवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद मित्रांनो सुरू झालं होणार आहे. तर माझी बैलगाडी मालकांना, चालकांना विनंती राहील, आपण लवकरात लवकर वेळेत नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ गारळेवाडीकरांना सहकार्य करा. मैदानी संघटनेच्या नियमानुसार आहे. यात्रेचं मैदान आहे. प्रथम क्रमांक 1 लाख आहे, त्याप्रमाणे खालची बक्षीस आहेत. आणि दुसरी गोष्ट, मैदानाचं फाटीचं म्हणाल तर आता फाटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय फाटीला सपई रान आहे, कुठं उराटी नाही किंवा खड्डा खुड्डा काय नाही, एक प्लेन रान आहे. पुढचं रान भरपूर थांबायला, आजूबाजूला माल रान आहे, त्यामुळे कुठली अडचण येणार नाही. फक्त वेळेत नोंद करून सहकार्य करायचे. बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? बैलगाडी मालकाला एवढं सांगू इच्छित आहे की मैदान हे पळायसारखं चांगलं आहे. इथं काय अडचण नाही, काय नाही, मोहर सगळं मैदान आहे आणि फाटी 1 नंबर आहे. इथं एवढ्या भागात आमच्या खटाव तालुक्यात 1 नंबर फाटी चांगली फाटी. ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगाल बैलगाडी मालकांना? ऑनलाईन नोंदणी आपल्या सगळ्यांनी ऑनलाईनच नोंद करून सहकार्य करावं एवढीच अपेक्षा. आपले लॉट काढणार आहे आपण संध्याकाळचं. 10 तारखेला लाईव्ह लॉट निघतील. लाईव्ह लॉट निघणार. बैलगाडी मालका लक्षात घ्या, आदल्या दिवशी 10 तारखेला या ठिकाणी ओपन मैदान गारळेवाडीचे लाईव्ह लॉट निघणार आहेत. 7 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ऑनलाईन नोंद आहे. फक्त आपण वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे. यात्रेचं मैदान आहे, काय पावळा रावळा इथं कोणाचं काय नाही. जे आहे ते नियमानुसार काय असेल ते नियमानुसार. नक्कीच हे मित्रांनो महत्वाचं असतं. आणि गाव म्हणलं, आता बघा गाव म्हणलं की नाही, तुम्हाला ज्येष्ठ लोक कमी पण तरुण वर्गच आहे बैलगाडी शर्यतीमुळे. त्यामुळे हे आता ह्यातले काय कोणाचं ओळख बसला काय नाही, की गावच्या नावासाठी मैदान असतात मित्रांनो. यात्रेची मैदान ही गावच्या नावासाठी ना, की बाबा गावचीच गाडी घ्यायची किंवा गावच्याच गाड्या पळवायच्या असलं नाही. गावचं नाव कुठंतरी चांगलं झालं पाहिजे ह्या अनुषंगाने पूर्ण गावसाठीच असतात. तरुण वर्ग सगळा इथे यात्रा कमिटी गावात कार्यक्रम सुरू आहेत. मुलाखतीला आलेलो. मैदान पारदर्शक आहे, त्यांनी सांगितलं नियमानुसार आहे. फक्त माझी विनंती आहे, मी वारंवार का म्हणतोय, कारण मी लॉटला जातो, बघतो शेवटच्या दिवशी म्हणजे लॉटला बसलं तरी फोन येत असतात, आमची नोंद घ्या. त्यामुळे थोडं आपण लवकर पैरे करून थोडं लवकर नोंद केली. 8 वाजायच्या अगोदरच म्हणजे 8 पर्यंत असणार नोंद. 8 वाजेपर्यंत 10 तारखेला पुढे एकही पावती घेतली जाणार नाही. घेणार नाही आम्ही आणि 8ला चालू करणार. नक्कीच. बघा मित्रांनो, आता कमिटीने सांगितलेलं आहे 8 वाजेपर्यंत नोंद असणार आहे. 10 तारखेपर्यंत 8 नंतर कोणाचीच पावती घेतली जाणार नाही. मग ते 1 जरी मिनिट झाला तरी कोणाची हा, पावती 8 घेणार नाही. आणि 8ला आम्ही क्लिअर चालू लाईव्ह लॉट 8ला चालू. 9:30 वाजेपर्यंत सगळीकडे पीडीएफ पडेल. नक्कीच. बघा मित्रांनो, आता यात्रा कमिटीचा निर्णय म्हणजे तिथं कोण बदलू शकत नाही. फक्त माझी विनंती का, 8 नंतर नोंद नाही, त्यांनी सांगितलेलं 8:30ला लॉट चालूच आणि 9:30 पर्यंत पीडीएफ ग्रुपला. त्यामुळे वेळेत नोंद करा. बघतोय 10:30 वाजेपर्यंत लाईव्ह लॉट चालू होत नाही. रात्रीचे 11, 11:30 वाजेपर्यंत माणसं वाट बघत बसते लाईव्ह बघायसाठी. मित्रांनो, बघा आता त्यांनी सांगितलं लाईव्ह लॉट लवकर करण्याचं कारण की रात्री 11 आणि 12 वाजता, त्यामुळं बैलगाडी मालक कसं लांबून येते, त्यामुळे जर लवकर त्यांना कळलं तरी सकाळी जरा लवकर मैदान चालू होते. आणि यात्रेचं मैदान म्हटलं की आम्ही 10:30ला मैदान चालू करणार, त्याच्या पुढे काय टायमिंग जाणार. बघा मित्रांनो, सकाळ 9ला मैदान चालू. सकाळ 9 यात्रेचं मैदान चालू. यात्रेचा इथं काय नाही. आम्हाला 100 गाड्या जरी आल्या तर आम्ही पळवणार. 8च्या मोर एक बी गाडी नोंद करणार नाही. गाडी किती झाली काय झाली ते आम्ही बघत बसणार नाही. गाडी नोंद झाली का लॉट आदल्या दिवशी पाडणार. आणि आमच्या कसं आहे, परंपरेचं मैदान असल्यामुळे आम्ही यात्रेचं मैदान ओपन मैदान घेतलेलं आहे. बघा मित्रांनो, काय होतंय,
मैदानात भरपूर आहेत. यात्रेचं मैदान आहे पण गाडी कमी जास्त झाली बक्षीस सगळे देणार का? हो बक्षीस सगळं येणार. आमच्याकडे म्हणजे असं की यात्रेचं मैदान असल्यामुळं इथं 2 नंबर काहीच होणार नाही, मग ओळख वशीला काय? काही सुद्धा चालणार नाही. आमचे कसं आहे आता आमच्या गावात म्हटलं तर नामांकित अशी भरपूर बैल पळतात, हो पण आम्ही रोज मैदानातच आहे. पण इथं कसं होतं जिथं जाईल तिथं रात्री 10:30 कधी कधी 11 वाजतात लाईव्ह लॉटला. बर आता 12 वाजेपर्यंत जर लाईव्ह लॉट बघायचे आणि सकाळ मैदानाला 4 वाजेपर्यंत पाट्याच्या बैल भरून येतात. हो जर 9ला जर समजलं की बाबा किती वेळात गाडी पळते तर बैलगाडीवाले जरा सकाळी लवकर येते. बरोबर उरकून सगळे हा, काम येतात. उरकून शेतकरी वर्ग आहे सगळा शेतकरी आपला. वर्ग असतोय आणि लांबून येणाऱ्यांनी बैलांना प्रवास होतोय. बरोबर आमचं गाव म्हटलं की खटाव तालुक्यात शेवटचं गाव. शेवटचं का बॉर्डरला हा त्याच्यामुळे मित्रांनो, लांबून यायला लागते. नक्कीच. बघा आता कमिटीने बरेचसे मुद्दे टाकले या ठिकाणी. त्यांनी सांगितलं यात्रेचं मैदान असल्यामुळे आम्हाला कसं आहे म्हणजे यात्रेच्या मैदानाला खास करून की जे नामांकित बैलवाले आहेत ती परंपरेने पळतात ना, त्यांचं कसं असतं लांबून बैल येतात बरोबर आणि असे आधीमध्ये मैदान होते त्या गाड्याला मग कमी होते. बरोबर बरोबर यात्रेचं मैदान असल्यामुळे आम्हाला कसं आहे म्हणजे जे चांगल्या नामांकित बैलाची किती यावं अशी अपेक्षा असते ना. नक्कीच. आणि यात्रेचं मैदान मित्रांनो डिस्टर्स होत असतात. आता त्यांनी सगळे मुद्दे सांगितले, लॉटचे सांगितले, लवकर निघले पाहिजेत किंवा मैदान लवकर चालू होणार आहे. फक्त आपण नोंद करा, बाकी गाडी कमी जास्त हा. झाली बक्षीस सगळे तसं काय देणार. नाही, गाडी किती होऊ दे, 400 होऊ दे किंवा 100 होऊ दे. 100 गाडी जरी आली तर बक्षीस केलेलं हा. आहे असं. इथं बक्षिसात काय म्हणजे नाही. काय सुद्धा होणार नाही. बघा मित्रांनो, गाडी त्यांनी सांगितलं 100 जरी गाडी आली तरी बक्षीस जेवढी पॅपलेट वरती हा, बॅनर तेवढंच होणार. सगळी बक्षीस दिली जाणार. कारण मैदानच यात्रेच आहे, त्यामुळे यात्रा कमिटीचं काय असं नसतं की गाडी एवढीच पाहिजे तेवढीच पाहिजे. फक्त वेळेत नोंद करा आणि सहकार्य करा. बाकी पल्ला आता आपण बघितलं म्हणजे माहिती आपल्याला फाटी पल्ला 1000 फूट असणार आहे. आता अंतर सुद्धा चांगलं आहे आणि प्लेन रान आहे, म्हणजे कुठं उराटी किंवा उतार असं काय नाही. त्यामुळे सप्पर रान असल्यामुळे पळा अडचण आहे. भरपूर सुसज्ज आजूबाजूला मांडरा नाही बैल बांधायला. फक्त आता उन्हाळी दिवस आहेत, उन्हाचा तडाखा भरपूर आहे. फक्त आपण आपल्या नंदींसाठी सावली करावा, म्हणजे नेट वगैरे आणा इथून पुढे आता. कारण आता 2-4 महिने एप्रिल मे पर्यंत ही तडाखा उन्हाचा वाढत जाणार आहे. आणि बाकी आपल्याला माहिती आता मैदानाचं काय सांगाय, रोज आपल्या मुलाखती आहेत, यात्रा कमिटीने सगळं सांगितलेलं आहे. बरं जायचं आता ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल तुम्ही? ऑनलाईन काय लवकर करावी अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे लॉट आपल्याला लवकर काढायचे, त्यामुळे लवकर नोंदणी करा. कसं होतंय बैलगाडी मालक रात्रीच्या 8, 9 वाजेपर्यंत म्हणजे जेवढं होईल तेवढं लेटच करतात. मग नोंद लेट होती. हा लॉटला लय टायमिंग होतंय. आपण कसं आहे 8ला चालूच करणार. जर गाडी कमी झाली काय जास्त झाली काय आपल्याला म्हणजे यात्रेमुळे काही नाही. 100% 8ला चालू. 100% यात्रा. बघा बैलगाडी मालक, मी वारंवार काय विचारतो, यात्रा प्रत्येक गावच्या यात्रा कमिटीचं म्हणजे वेगवेगळं हे असतं. प्रत्येक यात्रा कमिटीचं वेगळे विचार, प्रत्येकाला त्यांच्या कमिटीनुसार चालत असतं. त्यामुळं आता कमिटी पुढे आमचं सुद्धा काय चालू शकत नाही की बाबा मग लेट झालं किंवा काय थोडं थांबा, लेट काढून नाही. त्यांनी सांगितलं 8ला चालू होणार. त्यामुळे आपण वेळेत नोंद करा आणि यात्रा कमिटी ग्रामस्थ आणि ते हॉटेलवाल्यांचं तेवढं सांगा. सांगा की काय सांगा. हॉटेलवाल्यासनी जे म्हणजे आम्ही जे नांगरान तास टाकणार मारणार आहे. ट्रॅक्टरचं बर त्याच्या पाठीमागच लावायचे. आता नक्कीच त्यांनी जे काही काही इथं जे फके टाकून गेले ते त्यांनी त्याच्या पाठीमाग आम्ही तास मारणार आहे, त्याच्या मागच लावायचे, नक्कीच जेणेकरून की बैलगाडीला म्हणजे त्रास होणे. अडथळा नको कोणाला. बघा ओपनच्या गाड्या असते त्यामुळे स्पीड जास्त असते नक्कीच आणि त्याच्यामुळे कसं दुसऱ्या बैलाला कुठली म्हणजे दुखापत होऊ नये. नक्की. व्यावसायिकांसाठी खास सूचना आहे बरं का. 1 नंबर तास उजव्या बाजूला म्हणजे जास्त पहिला स्टेज आहे, स्टेज पासून क्रॉसिंग असं तिरकं तास टाकलं जाणार आहे. त्या तासाच्या पलीकडे व्यावसायिकांनी दोन्ही बाजूला आपली दुकान लावायचे. काय होतंय, जवळ दुकान असल्यामुळे गाड्या आता ओपन मैदान गाड्या 7-8 नाले पडत इकडून दुडले की अडकाडकीचे चान्स असतात. त्यामुळं तिरकं तास पडणार आहे. त्या तासाच्या मागच व्यावसायिकांनी गाड्या लावा. या ठिकाणी यात्रा कमिटी आपल्याला सांगेल कुठे लावायचे. यात्रा कमिटी गट कमी पळतात पण सेमीला 9-10 गाड्या पळतात. बरोबर. आणि दोन्ही साईडला कसं होतंय म्हणजे परत ना काय अडथळा येतोय ना. बैलांना हा, काय अडथळे येतात. एकाला म्हणजे बैलाला बैल थटतो किंवा चाकात बैल जातो, बरोबर असं काय होऊ नये आपल्या इथं. नक्कीच. आणि आपल्या इथं मैदान काय 1000 फूट पल्ला आहे, 14 फुटाची पाटी आहे. हो सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात गारळेवाडी पाटी आणि पवनचक्की पाटी म्हणलं की लक्षात लक्षात येते. बरं आता उन्हाळ्याच्या अनुषंगानं हा. पाण्याची जरा जास्त सोय केली पाण्याची आपल्या जाणार. काय पाणी टँकरची सोय केलेली आहे. नक्कीच मित्रांनो, यात्रेच्या मैदानाची बक्षीस बघा गारळेवाडीची. प्रथम 1 लाख आहे मानाच्या डाली आहेत, तृतीय 71 आहे मानात डाली, तृतीय 51 मानात डाली, चतुर्थ 31 मानात डाली, 5वा 21 मानात डाली, 6वा 15 मानात डाली आणि 7वा 10,000 मानात डाली आहेत. कुठल्याही प्रकारे आता गावामध्ये यात्रा कमिटीचं मैदान आहे आणि इथं गारळेवाडी म्हटलं की
पैशाकडे बघितलंच जात नाही, कारण भक्कम पार्टी आहे त्या गावात. जरी बारीक असलं तर आम्हाला माहिती आहे, गावात चांगले लोक म्हणजे दानशूर लोक गावात आहेत त्या गाळेवाडीमध्ये. आणि कुठल्याही प्रकारे इथं म्हणजे बक्षाच काटछाट वगैरे केली जात नाही. गावच्या नावासाठी यात्रेचं मैदान असतं. फक्त माझी जाता आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती राहील, 7 मार्च 2026 पासून 10 मार्च 2026 पर्यंत ओपन मैदान गारळेवाडी या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे. फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करा. 10 तारखेला संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह लॉट आपला चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती लाईव्ह लॉट काढले जाणार आहेत. फक्त वेळेत लोन नोंद जरा करा. लवकर केली म्हणजे कसं होतंय, लोन जर 8 वाजेपर्यंत चालू झाली तर परत ना कसं होते, जे नोंदणी करणाऱ्यांचे आहे का नाही त्यांच्या खात्यावरती पैसे येत नाहीत. बरोबर, काही का जे पावती पडती पैसे येत नाहीत, हो. काही का पैसे येतात पावती पडत पावती नाही. पडत नाही. बरोबर, त्याच्यामुळे कसं आहे, लवकर त्यांनी नोंद केली तर म्हणजे आम्हाला जरा सहकार्य होईल त्यांचं. नक्कीच. बघा बैलगाडी मालकांना मी विनंती करतो, लवकरात लवकर नोंद करा आणि सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय 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 शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगले. सिद्धनाथाच्या नावानं चांगले. चांगलं चांगले. तर फाटी एकदा